नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण इथे वनरक्षक भरती या वनरक्षक भरतीचं डेमो लेक्चर जे आहे म्हणजेच आपली बॅच कुठली आहे तर रॅपिड फायर 3.0 बॅच. यामध्ये आपण फक्त प्रश्न उत्तरांची बॅच जी नवीन सुरुवात केलेली आहे सामान्य ज्ञानाची, या सामान्य ज्ञानाच्या रॅपिड फायर 3.0 बॅचचं डेमो लेक्चर आपण इथे पाहणार आहोत. याचा विषय काय आहे? घटनेची निर्मिती, जे इथे तुम्हाला दिसतंय, बरोबर की नाही? तर आपण एक प्रश्न आणि उत्तर यांची एक रॅपिड फायर ही कशी असणार आहे, याचं स्वरूप कसं असणार आहे बॅच मध्ये, त्याचा हा एक नमुना असणार आहे. फक्त प्रश्न आणि उत्तर, यामध्ये कुठलंही स्पष्टीकरण नाहीये, तर जास्तीत जास्त तुमचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून ही तयार केलेली बॅच आहे. त्यामुळे आपण यामध्ये प्रश्न आणि उत्तर जितकी जास्त आपल्याला बॅच मध्ये घेता येणार आहेत तितके आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होणार. लक्षात येतंय कशासाठी आहे ती? आता आपण सुरुवात करूया. याचा एक भाग तुम्ही आधी पाहिलेलाच असेल आपल्या युट्यूबवर, जे लाईव्ह मध्ये घेतलं होतं त्याच पद्धतीने, पण विषय इथे घटनेची निर्मिती म्हणजेच राज्यशास्त्र याच्याशी निगडित आहे. तर आपण सुरू करूया. चला, सगळे तयार आहात? पटापट तयार, प्रश्न आणि उत्तर पटापट तयार करायची, म्हणजे बघायची आणि सांगायची. ओके, चला. पहिला प्रश्न आपला इथे कुठला दिसतोय तर 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? प्रौढ मताधिकार, साम्राज्य अंतर्गत, शासनाधिकार, प्रांतिक स्वायत्ता, सापेक्ष स्वायत्ता. तर यामध्ये कोणतं होतं? तर प्रांतिक स्वायत्तता ही काय होती? 1935च्या भारत सरकार कायद्यात तशी तरतूद करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. 20 ऑगस्ट 1947, 29 ऑगस्ट 1947, 14 नोव्हेंबर 1947 की 24 सप्टेंबर 1947? योग्य उत्तर काय आहे? तर 29 ऑगस्ट 1947 ला संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य तुम्हाला ओळखायचे. एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर के एन मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार, वरील सर्व. तर योग्य उत्तर काय याचं? वरील सर्व. हे वरील म्हणजेच एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर के एस मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. आणखीन 3 जे होते त्यांची नावं तुम्ही मला सांगायची, कारण 6 सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असे म्हणून 7 होते, है ना? आणि मसुदा समिती याची निर्मिती आपण बघितलेलीच आहे, 29 ऑगस्ट 1947. चला, प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे यापैकी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू की जे.बी. कृपलानी? तर संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे कोण होते बरं? जे.बी. कृपलानी होते. याचे मूलभूत हक्क, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, यावर बरेच प्रश्न विचारले जातात, पण ते आपण बॅच मध्ये पाहणार आहोत कोणते कोणते येणार आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने. तर सरदार वल्लभभाई पटेल ही जी मूलभूत हक्क समिती होती याचे अध्यक्ष होते आणि अल्पसंख्याक, बरोबर की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे. जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं? उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. आणि जे.बी. कृपलानी हे उपसमितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल 1931च्या इंडियन नॅशनल काँग्रेसची जी सभा भरली होती त्याचे अध्यक्ष होते कराचीमध्ये, आणि तिथे त्यांनी मूलभूत हक्क हा प्रथमतः मांडला होता. हे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त पडणार आहे. प्रश्न क्रमांक 5. जर संसदेने केलेल्या एखाद्या कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. अल्ट्रा विरस, अनौरस, इस्ट्रा विरस की या कायद्याने औरस ठरवलेला? यापैकी कोणतं उत्तर योग्य असेल? पर्याय क्रमांक 1 अल्ट्रा विरस्टा म्हणजे विरस. जर संसदेने केलेल्या एखाद्या कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधात असेल तर अशा कायदा या नावाने ओळखला जातो. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्यांचे स्त्रोत हे जुळत नाहीये? नाही म्हटलंय. कायद्याने अधिराज्य, ब्रिटिश राज्यघटना, कायद्याने घालून दिलेली पद्धत
ब्रिटिश राज्यघटना कायद्याची योग्य पद्धती अमेरिकन राज्यघटना न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकन. डी बरोबर आहे, सी बरोबर आहे, ए बरोबर आहे, फक्त बी बरोबर जुळत नाही. कायद्याने घालून दिलेली पद्धत है ना. मग ही कोणाची असेल कमेंट्स मध्ये सांगायचं है ना. तुम्हाला पण काम असलं पाहिजे ना. चला प्रश्न क्रमांक 7 आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. आता यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, पुरुषोत्तम दास टंडन. तर 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची दुसरी बैठक भरली होती आणि त्यामध्ये कायमस्वरूपी म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय झाले, यांची निवड करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947, सच्चिदानंद सिन्हा हे 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची जी पहिली बैठक भरली होती त्याचे अध्यक्ष होते. बरोबर की नाही. चला प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. बी एन राव, एन गोपालस्वामी अय्यंगार, श्यामा प्रसाद मुखर्जी, एम आर जयकर. तर यापैकी कोणता आहे बरं. पर्याय क्रमांक 1 बी एन राव. बी एन राव हे काय होते तर संविधान सभेचे काय होते, सल्लागार होते. म्हणजे त्यावेळेला जे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे यांनी म्यानमारची घटना लिहिलेली आहे, लक्षात ठेवा. बी एन राव हा बराच म्हणजे हा प्रश्न जो आहे बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला विचारला जातो. एन गोपालस्वामी अय्यंगार आपण पाहिलेलं कोणाचं वय बरं, मसुदा समितीचे होते ना सदस्य. 9वा प्रश्न. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत. राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. तर याचं कोण आहे, केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग कोण आहेत तर महान्यायवादी. आता याच्यामध्ये राष्ट्रपतीचा कलम काय 52 आहे, बरोबर आहे. मंत्रिमंडळ जे आहेत आता राष्ट्रपतीला कलम आहेत, कलम 52 ते अगदी 62 पर्यंत आहेत, बरोबर की नाही. मग यामध्ये मंत्रिमंडळ, पंतप्रधान याला कोणतंही राष्ट्रपती सारखं एवढी कलम नाही आहेत. राष्ट्रपतीची कलम आपल्याला बरेच विचारले जातात, 52, 53, राष्ट्रपतीची निवडणूक 54, बरोबर नाही, 55, 56 शपथ, त्याच्यानंतर 61 महाभियोग, हे सगळं विचारलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा महान्यायवादी हा केंद्रामध्ये असतो आणि महाधिवक्ता हा राज्यामध्ये असतो, बरोबर की नाही. सध्याचे महान्यायवादी कोण आहेत हे कमेंट्स मध्ये मला सांगायचं. चला वनरक्षक भरती ही आपण बॅच बघतोय, रॅपिड फायर 3.0 बॅच, फक्त प्रश्न उत्तरांची बॅच आहे. आणि दररोज टॉपिक नुसार लाईव्ह लेक्चर 5 तास म्हणजे 5 लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व टॉपिक 2023-24च्या प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपानुसार बेसिक टू ऍडव्हान्स प्रश्न उत्तरे, प्रत्येक टॉपिक नुसार 30 पेक्षाही प्रश्न उत्तरे लाईव्ह लेक्चर्स मध्ये, रेकॉर्डेड लेक्चर 6 महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर टॉपिक नुसार पीडीएफ, विषयानुसार ई बुक 10 ई बुक आहेत. दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू स्टिकर मराठी ऍप मध्ये उपलब्ध आणि 20 पेक्षाही ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच उत्तरांसहित ऑल महाराष्ट्र रँकिंग. आता यामध्ये तुम्ही पाहिलं तर याची कोर्स फी आहे किती 1000, पण ती 1000 नसून 499 ला तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे टिक्कर मराठीने. अधिक माहितीसाठी 8233007373 वर संपर्क साधायचा आहे. चला 10वा प्रश्न. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव यापैकी कोणी सुचवले होते. जे बी कृपालानी, डॉक्टर बी आर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, सी राजगोपालाचारी, टी टी कृष्णम्माचारी. तर जे बी कृपालानी यांनी यांचं नाव सुचवलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले काय होते गव्हर्नर जनरल, बरोबर आहे. स्वतंत्र भारताचे भारतीय म्हणून पहिले कोण होते माउंटबॅटन, आणि भारतीय म्हणून वंशाचे कोण होते सी राजगोपालाचारी पहिले. आणि असं पाहिलं स्वातंत्र्यानंतर माउंटबॅटन नंतरचे दुसरे आणि त्यानंतर गव्हर्नर जनरल पद हे काढण्यात आलं. सी राजगोपालाचारी मद्रासचे पहिले मुख्यमंत्री. सी राजगोपालाचारी 1954 मध्ये यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता, पहिला भारतरत्न. हे लक्षात ठेवा. 3 जण होते. कोण होते सी व्ही रमन, राजगोपालाचारी आणि कोण बरं 5 सप्टेंबरला आपण कोणाच्या शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो
मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. 11वा, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे यापैकी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बी आर आंबेडकर, जे बी कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. तर कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे याचे काय होते? अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क. मूलभूत हक्क कुठे आहे रे? कोणत्या भागामध्ये येतो? आणि मूलभूत हक्क कुठून होतो? 12 ते 35. बरोबर की नाही? बघा, 14 समान हक्क, जात, धर्म, वंश याबद्दल कुठेही भेदभाव केला जाणार नाही. 15 त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी समान संधी. 16 17 जे अस्पृश्यता आहे त्याचं निवारण करणं. बरोबर की नाही? 18 ज्या टायटल्स दिलेले आहेत, राव बहादूर, सर, ब्रिटिशांच्या काळात, त्या पदव्या नष्ट करणं, उपाध्या. 19 यामध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. बरोबर की नाही? हे सगळे तोंडपाठ करून ठेवा, कारण यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये देतात आणि आत्ता कशा पद्धतीने देत आहेत तर जोड्या लावा. तर हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे, आलं पाहिजे आणि परीक्षेत महत्वाचं. 12वा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशनं झाली? किती झाली? यापैकी 11, 16, 114, 165 एवढी नाही झाली, 11 झालेली आहेत. किती? 11 अधिवेशनं झाली. बरोबर की नाही? प्रश्न क्रमांक 13वा, संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना या दिवशी किंवा या रोजी स्वीकारली? 9 डिसेंबर 1946, 22 जानेवारी 1947, 22 जुलै 1947, 14 ऑगस्ट 1947. तर पर्याय क्रमांक डी 22 जुलै 1947 ला स्वीकारलेली आहे. व्यंकय्या पेंगया यांनी याची रचना केली होती ज्यावेळेला महात्मा गांधींनी त्यांच्यावर हे काम सोपवलेलं होतं. आता पिंगली व्यंकय्या यांनी जो तयार केला होता तो आत्ता जो आहे त्याच पद्धतीने, फक्त त्याच्यामध्ये चरखा होता. तो चरखा काढून आता तिथे अशोक चक्र टाकले 24 आऱ्यांचं. आलं का लक्षात? फरक एवढाच झालेला आहे. आणि याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, झेंडा समितीचे. हा स्वीकारण्यात आला 22 जुलै 1947 ला. ओके, 3:2 हा त्याचा रेशो आहे, लक्षात ठेवा. 2:3 आहे ना? 3:2 की 2:3 हे सांगा कमेंट्स मध्ये. 14वा, 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता काय म्हणतात? संसदीय ज्ञानपीठ, पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, पार्लमेंट हाऊस अनेक्स, लोकसभा चेंबर. तर याला काय म्हणतात? संसदीय ज्ञान सभा असं म्हटलं जातं. आता पूर्वीचं जे बनवलेलं आहे युटेन्स यांनी ही रचना केली होती आणि आता जे संविधान आहे म्हणजे जे लोकसभा आणि राज्यसभेचं ते आता कुठे गेलेलं आहे? सेंट्रल विस्टामध्ये गेले. 28 मे 2023 ला याची काय झाली होती? याचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं होतं. आणि 28 मे कोणाचा बरं जन्मदिवस? सावरकर, विनायक दामोदर सावरकर. हे लक्षात ठेवा, है ना? आणि विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस विचारला जातो कुठे? जन्म भगूरमध्ये. आणि सर्वात महत्वाचं, आता अनादिमी अनंतमी यांचं जे काव्य आहे, कोणाचं? वीरा सावरकर यांचं, हे आता छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणा गीत म्हणून घेतलेलं आहे. आलं लक्षात? हा पुरस्कार आहे जो पहिल्यांदा या राज्यगीत याला मिळालेला आहे, या गीताला. हे लक्षात ठेवा, अनादिमी अनंतमी. 15वा, भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित कडून प्रकाशित केलं जातं. वैधानिक विभाग, कायदेशीर व्यवहार विभाग, न्याय विभाग, राष्ट्रीय न्यायालयीन आयोग. तर वैधानिक विभाग म्हणून प्रकाशित केलं जातं. 16वा प्रश्न, नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी यापासून लागू करण्यात आल्या. 9 डिसेंबर 1946, 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 आणि काय 26 जानेवारी 1950. तशी 26 नोव्हेंबर 1950 पासून काय करण्यात आली? निवडणुका. निवडणुकीचं कलम काय? 324. सध्याचे कोण आहेत निवडणूक आयुक्त? ज्ञानेश्वर कुमार. बरोबर आहे, ज्ञानेश कुमार. त्यानंतर नागरिकत्व याचा कुठून होतो? नागरिकत्व कुठून ते कुठपर्यंत आहे सांगा बरं. आणि नागरिकत्वाचा कायदा 1955 ला आला होता. बरोबर की नाही? तर नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद ही 26 नोव्हेंबर 1950 पासून लागू करण्यात आली. 17वा प्रश्न काय इथे? राजकुमारी अमृता कौर जी आहेत या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? कोणत्या बरं? बिहार, केंद्रीय प्रांत, मुंबई, पंजाब.
तर केंद्रीय प्रांत जो आहे या केंद्रीय प्रांतातून त्या संविधान सभेवर निवडून आलेल्या आहेत. बरोबर की नाही? राजकुमारी अमृता कौर. आणि या कोण होत्या बरं? तर भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री म्हणून होत्या. केंद्रीय महिला. 18वा प्रश्न, 9 डिसेंबर 1946 रोजी तात्पुरते अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले होते? डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, पंडित जवाहरलाल नेहरू. तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी तात्पुरते कामकाज पाहिले होते. कॅबिनेट मिशन याचा प्रभाव हा संविधान सभेवर होता आणि याची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि त्याचे अध्यक्षपद हे वरिष्ठ डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषवलं होतं. आणि नंतर कायमस्वरूपी म्हणून जी दुसरी बैठक भरली होती 11 डिसेंबर 1946 ला, त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एकच उमेदवार निवडून आले होते? कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष, वरील सर्व. तर वरील सर्व यांचे काय आले होते? एक एक उमेदवार त्यावेळेला निवडून आले होते. बरोबर की नाही? 389 ही संविधान सभेची काय होती? पूर्ण संख्या होती, सदस्य संख्या. 1947 नंतर 299 इतकी झाली, कारण फाळणी झाली आणि फाळणीनंतर पाकिस्तानात गेले, त्यामुळे याची संख्या ही 299 इतकी झाली. हे लक्षात ठेवा. 20वा, भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून आपण स्वीकारलेली आहे? कॅनडा, ऑस्ट्रेलिया, USA यापैकी नाही. तर आपण कॅनडाकडनं घेतलेली आहे. काय बरं? राष्ट्रपती जी राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड. आता मुळात म्हणजे राष्ट्रपती राज्यपालाची निवड करतो. बऱ्याच वेळेला मुलं इथे थोडेसे गोंधळ करतात की राज्यपालाचं जे कार्यकाळ आहे निश्चितच तो 5 वर्ष आपण पकडतो, पण तो 5 वर्ष नाहीये, ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर आहे. याचा अर्थ राष्ट्रपती केव्हाही कधीही त्याला त्या पदावरून काढू शकतो. तो निश्चित कालावधी पूर्ण करेलच असं नाही. त्यामुळे राष्ट्रपतीच्या मर्जीवर हे योग्य उत्तर आहे आणि राष्ट्रपती मात्र 5 वर्ष पूर्ण करेल. ऑस्ट्रेलिया संयुक्त, लक्षात ठेवा, संयुक्त सभा, जी लोकसभा आणि राज्यसभा याची एकत्रपणे सभा होते, ते घेण्याचं आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलंय आणि हे राष्ट्रपती बोलवतो, पण याचा अध्यक्ष हा लोकसभेचा सभापती असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष यापैकी कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर वल्लभभाई पटेल हे काय होते? मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. आणि वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारताचे पहिले गृहमंत्री आणि त्याच्यानंतर 182 मीटर उंचीचा जो पुतळा आहे केवडिया गुजरात या ठिकाणी, हा बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, भारतात एकूण 7 उपपंतप्रधान होऊन गेले. पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल, शेवटचे कोण बरं माहिती आहे का? कमेंट्स मध्ये सांगू शकता का? मी सांगू? लालकृष्ण अडवाणी. लक्षात ठेवा. ओके. 50वे ज्यांना भारतरत्न मिळाला. 22वा प्रश्न, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? 11, 22, 7, 24. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22. किती संविधान तयार करण्यासाठी समित्या तयार केल्या होत्या? 22 समित्या. प्रश्न क्रमांक 23वा, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. तर शीख समाजाला करण्यात आलं होतं. बरोबर की नाही? ओके. आणि ज्ञानी झैल सिंग हा कधी कधी प्रश्न विचारतात. तर पहिले शीख राष्ट्रपती कोण होते? ज्ञानी झैल सिंग. हे लक्षात ठेवा. याच ज्ञानी झैल सिंग यांनी पॉकेट पेट्रोलचा वापर केला होता. त्यावेळेला पंतप्रधान हे राजीव गांधी होते. बरोबर की नाही? तर राजीव गांधींचा हे लक्षात ठेवा पंतप्रधान असतानाचा. आणि शीख जे आहे याला अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते. ओके. चला 24वा प्रश्न घेऊया. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, डॉक्टर आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. ओके. मादाम कामाचा पण प्रश्न विचारत होता स्टुअर्ट गार्डला, पण तो इतिहासामध्ये. हा, ते पण लक्षात ठेवा. 7 कलमांचा तो
कलम म्हणते काय कमळ सॉरी, तर ते होते आणि त्याचा वेगवेगळा रंग होते, आत्ता सारखा नव्हता. चला 25वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बी आर आंबेडकर. तर बी आर आंबेडकर, डॉक्टर बी आर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष. आत्ताच नुकतेच म्हणजे आपण 14 एप्रिलला त्यांची कितवी जयंती साजरी केली हे कमेंट्स मध्ये सांगायचं. त्यांची 125वी ज्यावेळेला जयंती होती त्यावेळेला संविधान दिवस म्हणून घेण्यात आला. संविधान दिवस आपण कधी साजरा करतो? 26 नोव्हेंबरला, बरोबर की नाही? त्या 26 नोव्हेंबरला वर्गीस कुरियन जे ऑपरेशन फ्लड म्हणजे दुधासाठी आपण जे काही सुरुवात केली होती, जसं हरित क्रांती तसंच धवल क्रांती सुरुवात केली होती ऑपरेशन फ्लड, ते वर्गीस कुरियन यांचा दिवस आपण दुग्ध दिवस म्हणून त्याच दिवशी साजरा करतो. चला 26वा प्रश्न, संविधान सभेचे कायद्याविषयक सल्लागार कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, बी एन राव. तर बी एन राव हे काय होते? संविधान सभेचे कायद्याविषयक सल्लागार होते. 27वा प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपालानी, सरोजिनी नायडू, वरील सर्व. तर उत्तर आहे वरील सर्व, बरोबर की नाही? सरोजिनी नायडू यानंतर मध्य प्रांत म्हणजेच काय संयुक्त प्रांत जो होता, जो नंतर काय झाला उत्तर प्रदेश झाला, आणि उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल. त्यानंतर विजयलक्ष्मी पंडित हे महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 6व्या राज्यपाल म्हणून 1962 ते 64 या काळामध्ये राज्यपाल म्हणून त्या होत्या, त्या पहिल्या महिला राज्यपाल महाराष्ट्राच्या. ओके. आणि विजयलक्ष्मी पंडित कोणाच्या बरं? तर पंडित नेहरू यांची बहीण, हे लक्षात ठेवा. 28 खालीलपैकी कोणती? विजयलक्ष्मी पंडित यांच्या बाबतीत एक महत्वाचं आणखीन, युनायटेड नेशन यांची महासभा आहे, याचे अध्यक्षपद यांनी भूषवलेलं आहे विजयलक्ष्मी पंडित यांनी. खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? संविधानाचा मसुदा डॉक्टर बी आर आंबेडकर, बरोबर की नाही? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभा सदस्य महात्मा गांधी, उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू. डी बरोबर आहे, बी बरोबर आहे, ए बरोबर आहे, सी बरोबर नाही. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी नव्हते. एक मुळात लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांचा संबंध संविधानाच्या कोणत्याही समिती किंवा कोणत्याही अधिवेशनात ते आले नव्हते, ते नव्हतेच. त्यामुळे लक्षात ठेवा, कधी कधी हाही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोण संविधान सभे किंवा त्याच्या कामकाजाशी निगडीत नाही? तर महात्मा गांधी, लक्षात ठेवा. कमेंट्स मध्ये मला सांगायचंय उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी मांडला आणि तो पास केव्हा झाला? वनरक्षक भरती 2025 रॅपिड फायर 3.0 बॅच, इथे तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य दिसत आहेत. वैशिष्ट्य पाहायच्या आधीच सांगितले तुम्हाला काय काय, खाली नंबर दिलेला आहे, तिथे अधिक संपर्कासाठी म्हणजे अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आहे. 29वा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? मसुद्याची म्हटलेली. ओके. डॉक्टर के एम मुन्शी, पंडित जवाहरलाल नेहरू, एन गोपाल स्वामी अय्यंगार, डीपी खैतान. हे म्हणजे मुन्शी जे होते ते, एन गोपाल स्वामी अय्यंगार ते सुद्धा होते, डीपी खैतान ते होते, पण पंडित जवाहरलाल नेहरू हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. त्यामुळे याचं उत्तर काय येणार? पंडित जवाहरलाल नेहरू. मसुदा समितीचे आपल्याला काय म्हटले त्यांनी? सदस्य. 30वा प्रश्न, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा या वेळी निर्माण झाली? 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत, 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायद्याअंतर्गत, हंगामी सरकारच्या ठरावाने, भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारा. तर कॅबिनेट मिशन 1947 है ना. स्टॅफर्ड क्रिप्स, अलेक्झांडर आणि कोण होतं बरं? तिसरं नाव मला सांगा. क्रिप्स होते, त्यानंतर अलेक्झांडर होते, आणखीन एक नाव मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचंय, ज्याला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतात, कॅबिनेट मिशन म्हणतात है ना. त्यानंतर माउंटबॅटन जे होते
1947 ला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय काँग्रेस याची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885 ला. व्यंकेश चंद्र बॅनर्जी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. गोकुळदास तेजपाद संस्कृत विद्यालय इथे इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं, ज्यामध्ये 72 जण तिथे उपस्थित होती. हे लक्षात ठेवा. 31वा प्रश्न काय बरं? भारतीय राज्यघटना या रोजी स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949, 26 डिसेंबर 1949, 26 जानेवारी 1949, 26 जानेवारी 1950. अवलंबली वेगळी आणि स्वीकारण्यात आली ती वेगळी. तर 26 नोव्हेंबर 1949 हे योग्य उत्तर आहे. 284 लोकांनी त्यावर स्वाक्षरी केली 299 पैकी, आणि संविधान सभा ही स्वीकारण्यात आली. अवलंबले आपण 26 जानेवारी 1950. कारण सिव्हिल डिसॉबेडियन्स मुवमेंट्स म्हणजे आपण ज्याला सविनय कायदेभंग म्हणतो, सरकारला 1 वर्षाचा अल्टिमेटम दिला होता, आणि त्यानंतर मग मात्र गांधीजींनी सविनय कायदेभंग सुरुवात केली, दांडी मार्च है ना, ते आपण बघतो. याच वेळेला जे रावी नदी काठी सभा भरली होती, त्या सभेचे अध्यक्षपद कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि तिथे पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला, आणि लगेचच 26 जानेवारी 1930 ला काय करण्यात आलं? तर पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. तेच औचित्य साधून 26 जानेवारी ही तारीख आपण संविधान म्हणजे आपण संविधान स्वीकारलं आणि जे अवलंबलं यामध्ये डिसेंबरची तारीख म्हणजे 26 डिसेंबर आहे, 26 नोव्हेंबर आहे, सॉरी 26 डिसेंबर नाही 26 नोव्हेंबर आहे. आणि आपण 26 जानेवारी जी आहे ही प्रजासत्ताक म्हणजे डेमोक्रॅटिक हे अवलंबली, संविधान अवलंबलं म्हणून ही तारीख आपण घेतली. 26 नोव्हेंबर स्वीकारण्याची तारीख आहे. ठीक आहे. 32वा प्रश्न पाहूया इथे. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते? 8 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946, 15 ऑगस्ट 1947. पहिलं अधिवेशन कधी भरलं होतं? 9 डिसेंबर 1946 ला भरलं होतं. पर्याय क्रमांक बी. सच्चिदानंद सिन्हा मी तुम्हाला सांगितलेलेच आहे, बरोबर की नाही? चला, 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. 33वा पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलेले आहे? के संथानम, अब्दुल कलाम आझाद, जॉन मेथाई की फ्रँक अँथोनी? काय कोणाला करण्यात आलं? पर्याय क्रमांक डी, फ्रँक अँथोनी यांना करण्यात आलं. एपीजे अब्दुल कलाम हे आपले भारताचे एपीजे अब्दुल कलाम आणि अब्दुल कलाम आझाद वेगळे बरं का. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरूनच आठवलं म्हणून मी म्हटलं. एपीजे अब्दुल कलाम हे काय होते? भारताचे कितवे राष्ट्रपती ते मला कमेंट्स मध्ये सांगायचंय. अब्दुल कलामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वात तरुण इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून होते. त्यानंतर अब्दुल कलाम यांनी युजीसी युनियन ग्रँड कमिशन याची स्थापना सुद्धा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. 34वा प्रश्न. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समिती यापैकी कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे हे पहिले राष्ट्रपती आणि दोनदा निवडून येणारे पहिले. 1952 ते 1957 आणि 57 ते पुन्हा 62 म्हणजे 1952 ते 62 एवढा त्यांचा कालखंड लक्षात ठेवा दोन्ही वेळेला, है ना. चला, 35वा प्रश्न. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे? यापैकी मांडणारे कोण? के मुन्शी, मानवेंद्र रॉय, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. तर मानवेंद्र रॉय यांनी याची संकल्पना मांडली होती. पंडित मोतीलाल नेहरू जे आहेत यांनी 1923 मध्ये काय स्थापन केलं होतं रे? आठवत आहे? स्वातंत्र्य पक्ष आहे ना, कुठल्या तरी पक्षाची स्थापना केलेली आहे. कमेंट्स मध्ये सांगा ती. आणि हे का? तर 1922 मध्ये चौरी चौरा हा हादसा झाला. या घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधी यांनी नॉन कोऑपरेशन मुवमेंट म्हणजे जी पूर्ण चळवळ सुरू झाली होती 1920 ला ती बंद केली फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि त्यामुळे
जे चिडलेले होते किंवा ज्यांनाही पटत नव्हतं ती चळवळ बंद केली. म्हणूनच मोतीलाल नेहरू आणि कोण होतं आणखीन बरोबर, कोणतरी होतं, त्यांचं नाव सांगा. दोघांनी मिळून मोतीलाल नेहरू आणि दुसरे चित्तरंजन दास ना, या दोघांनी मिळून कोणत्या पक्षाची स्थापना केली सांगायचं. वनरक्षक भरती 2025 रॅपिड फायर 3.0 बॅच याबद्दलचं पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधायचा आपल्या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर. संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद कशात करण्यात आलेली आहे? कॅबिनेट मिशन, क्रिप्स, ऑगस्ट ऑफर माउंटबॅटन योजना. तर क्रिप्स नाही, सॉरी, कॅबिनेट मिशन 1946. बरोबर की नाही? चला, 37वा संविधान सभेची उद्देशपत्रिका कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर सभेची उद्देशपत्रिका ही कोणी मांडलेली आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू. आपला सरनामा जो आहे याच्यामध्ये एकदाच 1976 बरोबर, या 42वी जी घटना दुरुस्ती होती त्याच्यामध्येच फक्त एकदाच याच्यामध्ये बदल करण्यात आला, हे लक्षात ठेवा. शब्द कुठले टाकण्यात आले सांगू शकाल? 38वा संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून यापैकी कोणाची निवड झाली? कोणाची झाली? H.C. मुखर्जी यांची झाली. BN राव सल्लागार होते. सच्चिदानंद सिन्हा हे पहिले अध्यक्ष. सरदार पटेल अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क यांचे अध्यक्ष. बरोबर की नाही? 39वा भारताच्या पहिल्या कायदे मंडळाचे अध्यक्ष कोण होते? कायदे मंडळ याचे अध्यक्ष कोण होते? H.C. मुखर्जी, G.V. मावळणकर, ओके, J.P. कृपालानी की कोण? कायदे मंडळाचं म्हणजे कोण बरं? कायदे मंडळ म्हणजे लोकसभा, याचे कोण होते? मावळणकर होते. बरोबर की नाही? 40वा घटनेतील कोणत्या तरतुदी भारतातील शासन कायदा 1935 मधून घेतलेल्या आहेत? शासकीय लोकसेवा आयोग, संघराज्य योजना, वरील सर्व. तर वरील सर्व. बरोबर की नाही? आता सध्या मला कमेंट्स मध्ये एवढं सांगा की लोकसेवा आयोग जो आहे याचा कलम किती आहे? 315. बरोबर की नाही? आणि म्हणजे युपीएससी आणि एमपीएससी जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि लोकसेवा आयोगाचे युपीएससीचे सध्याचे प्रीती सुदान होत्या, त्यांच्या जागेवर आता कोण आलेले अध्यक्ष म्हणून हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. तर असे आपले प्रश्न होते, असे आपल्या पद्धतीने प्रश्न असणार आहेत बॅच मध्ये. नाही, आपलं चॅनल जे आहे याला सबस्क्राईब करायचं, लिंक शेअर करायची आणि आवडलं तर लाईक करायचं, पण लिंक शेअर करत जा, फार महत्वाचं आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपले बॅच असणार आहे, प्रश्न असणार आहेत. पुन्हा भेटूया आपण बॅच मध्ये. धन्यवाद.